नमस्कार मित्रांनो, शिवात्मा हेल्थकेअर या वेलनेस सेंटरच्या माहितीसाठी प्रचार प्रसारासाठी आपण काय केलेलं आहे, शिवात्मा फिटनेस हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि त्यावर आपण आरोग्याच्या माहितीविषयी अनेक व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत. तर आपण नवीन व्हिडिओ घेऊन त्या ठिकाणी आलो आहे. बऱ्याच दिवसानंतर तुमची आमची गाठ त्या ठिकाणी पडते. मध्ये थोडं राजकीय पण आपलं काम चाललेलं असतं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी पार पडल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी व्यस्त आपण होतो. त्यानंतर गावची यात्रा, त्यानंतर 2 दिवस मित्रांसोबत महाबळेश्वर, प्रतापगड, शिवजयंती तोंडावर आली होती. त्यामुळं 2 दिवस आपले तिकडे गेले. 15 दिवस आपण त्या ठिकाणी व्यस्त होतो. मागचा व्हिडिओ 1 महिन्यापूर्वी आला होता आणि आज आपण त्या ठिकाणी नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला आलेलो आहे. तर आजचा विषय हा तुम्हाला सर्वांना खूप पटणार आहे. सोशल मीडिया आणि आपलं आरोग्य, म्हणजेच सोशल मीडिया आपला शांत शत्रू. सोशल मीडिया आपला शांत शत्रू तर कसा, ह्या विषयावर आपण त्या ठिकाणी आज बोलणार आहे. मी माझी ओळख त्या ठिकाणी नेहमी करून देत असतो. मी श्रीकांत राणे, वेलनेस कोच. आपण हेल्थ विषयक त्या ठिकाणी बोलत असतो, माहिती देत असतो, टिप्स देत असतो. तर आपणा सर्वांना एकच विनंती आहे की जर आपले व्हिडिओ आपल्याला पटत असतील आणि त्यातून काय आपल्याला आपल्या ज्ञानात भर पडत असेल तर आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे आणि शेअरही केलं पाहिजे. तर हीच तुम्हाला सर्वांना विनंती राहील. तर आज आपण वेळ न घालवता आपला पुढचा विषय घेणार आहे. सोशल मीडिया हा आपला शांत शत्रू कसा आहे. तर सर्वात महत्त्वाचं, सोशल मीडिया म्हणजे काय? व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, आता ते थ्रेड्स म्हणून आले आणि ट्विटर, ते आत्ताचं एक्स म्हणून आले. तर हे जे काय सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, ह्यामधून आपण एकमेकांशी कनेक्ट राहतो. यामधून आपण एकमेकांशी बोलत राहतो, आपल्या ॲक्टिव्हिटीज एकमेकांना दाखवत राहतो किंवा समजून घेत राहतो. तर ह्या सर्व गोष्टीला सोशल मीडिया आपण म्हणायचं. त्यामध्ये सोशल मीडियाचं आजकाल सर्वात प्रभावी कुठलं जर साधन आहे तर ते व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे आणि इंस्टाग्राम आहे. युवा पिढी इंस्टाग्राम वापरते. साधारणतः व्हॉट्सअप तर आजकाल 50-55 वर्षाचा माणूससुद्धा वापरतोय आणि फेसबुकही सर्वजण वापरतात. युवा पिढी, युवक आणि युवती इंस्टाग्राम वापरतात. तर ह्या सर्वाला आपण सोशल मीडिया म्हणायचं. आणि ह्या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपल्याला काय धोके आहेत, हे जे कारणे आणि उपाय आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा पहिला विषय की मानसिक आरोग्य, याचा परिणाम होतो. मानसिक आरोग्यामध्ये काय होतं, आपण तुलना करायला लागतो. एखाद्याचं आयुष्य, बाबा तो विमानाने प्रवास करतोय, बाबा त्याने आज वाढदिवसाची अशी ह्या मोठ्या हॉटेलला पार्टी दिली, त्यांनी ही गाडी घेतली, त्यांनी त्या गाडीचं असं सेलिब्रेशन केलं, त्यांनी तो प्लॉट घेतला, त्यांनी ते लग्न त्यांच्या पद्धतीने केलं. तर हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की आपण कुठंतरी कमी आहे, जास्त आहे. तर ही तुलना चालू होती. हा एक महत्त्वाचा विषय. आणि हे तुलना केल्यामुळं मनावर येणारा ताण, चिंता आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं तुमचा आत्मविश्वास कुठंतरी कमी होऊ शकतो. आणि सोशल मीडियामध्ये आहे काही जे नवीन युवक आहेत, ज्यांचं 16-17 वय, 18 वय, तर ह्यांना लाईक्स आणि फॉलोअर्स हे एक आता थोडंसं वाढलेलं आहे की बाबा मी एखादा जर इन्स्टाला व्हिडिओ टाकला, त्याला लाईक्स किती आले, आपल्याला फॉलोअर्स किती. हे कॉम्पिटिशन युवतींमध्ये आणि युवकांमध्ये त्या ठिकाणी चालू होतं आणि त्या फॉलोअर्स आणि लाईकच्या नादामध्ये तुमचा मूड त्या ठिकाणी डायव्हर्ट होत राहतो. तर हा एक त्या ठिकाणी पहिला दुष्परिणाम आहे. दुसरा विषय आहे झोपेचा अभाव. सोशल मीडिया म्हणजे मोबाईल म्हणजे स्क्रीनवर त्या ठिकाणी आपण सतत पाहत राहतो. ह्यामुळे तुमची झोप त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. रात्री उशिरापर्यंत रील्स आणि व्हिडिओ आपण पाहत बसतो. आजकाल 4G आहे, काही लोकांचं मोबाईल 5G पण आहे. त्यामुळे टच करूच तर तुम्ही पटापट त्या ठिकाणी व्हिडिओ पाहत राहता. व्हिडिओ पण असे रोमांचिक असतात. तुम्ही त्या फेसबुकला जा, यूट्यूबला जा, कुठं जा, आता फक्त व्हॉट्सअपलाच रील यायचे बाकी राहिले. तुम्ही यूट्यूबला जर एखाद्या गोष्टीची माहिती सर्च करण्यासाठी गेला तर ते वर रील्सच येतात आणि ते इतके आकर्षक असतात की तुम्ही ते पाहता. प्राण्यांचे असतील किंवा विविध प्लॅटफॉर्मचे असतील, तर त्याला जास्त व्ह्यूज आलेले असतात. तो व्हिडिओ तिथं यूट्यूब टाकतं आणि ते तुम्ही पाहत बसता. हे रात्री पण होऊ शकतं. आपलं काम आवरल्यानंतर आपण 9, 9:30, 10 वाजता मोबाईल घेतो आणि तिथून जे त्यात गुंततो ते कधी 11 वाजतात, 12 वाजतात आपल्याला कळत नाही. आता मी वेलनेस इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, तर सर्वात प्रायोरिटी आपण झोपेची त्या ठिकाणी लोकांना समजून सांगतो की तुम्ही पहाटे उठून व्यायाम का करू शकत नाही. तर ते म्हणतात आम्ही रात्री उशिरा झोपतो. आता रात्री उशिरा का झोपतात? हे काय दंड बैठका काढतात का? काय ह्यांचं मोठं UPSC MPSCचा अभ्यास चालतो का? अजिबात नाही. मोबाईल, जे काय डाटा मोदी साहेबांनी 2 GB 1.5 GB दिलेला आहे तो संपवायचा. जोवर ते मोबाईल हँग होत नाही का, पुढचा व्हिडिओ दिसायचा बंद होत नाही आणि ते मेसेज पडते तुमचा 90% डाटा संपलेला आहे, तुमचा 100
50% डाटा संपलेला आहे आणि मग ह्या बाबा डोळे झाकायचे घड्याळ बघतो तर 12 वाजून 35 मिनिटं, 11 वाजून 38 मिनिटं, कुठेतरी 11:15, 11:15 आणि म्हणा अरे 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 मला जो उठायला उशीर होतो. अरे काय हे सगळे नकली खेळाडू आहेत मित्रांनो. मोबाईलमध्ये गुंतू नका आणि मोबाईलपासून बाजूला राहणं पण थोडंसं अवघडच आहे, हे मी मान्य करतो. पण म्हणून हा आपण विषय निवडला की सोशल मीडिया तुम्हाला त्रास कसा देतोय आणि हे तुम्हाला इतकं पटणार आहे. फक्त तुम्ही हा सगळा व्हिडिओ बघा. बहुतेक 2 टप्प्यात पण हा व्हिडिओ होऊ शकतो. मोठा झाला तर मला 2 टप्पे करावेच लागतील. तर तुमची झोप अपूर्ण होते आणि झोप अपूर्ण राहिल्यामुळं थकवा, दुसऱ्या दिवशीला थकवा येणं, तुमची डोकेदुखी आणि चिडचिड वाढते. साहजिकच आहे. काय काही गोष्टी तुम्ही कंटेंट असे पाहता 11-12 वाजता. आता ते इप्स्टीन फाईल म्हणून आले, ते माझ्या पण पाण्यात आलं. आला त्या दिवशी झोपच नाही नीट झाली. म्हणजे ते लहान मुलांचं किती शोषण आणि काय कसले कसले व्हिडिओ स्वरूपात जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ऐकणं आणि काही गोष्टींची कल्पना करणं ह्याच्यापेक्षा व्हिडिओ जर आला तर ते माणसाच्या मनावर डायरेक्ट आघात करतं. म्हणून तुम्ही सोशल मीडियापासून अतिशय सावधपणे त्या ठिकाणी वापर करा. तुमची झोप होत नाही, तुमचा थकवा, डोकेदुखी आणि चिडचिड वाढते. पुढचा मुद्दा आहे डोळेदुखी, मानदुखी. डोळ्यांना आणि मानेला त्रास. तुमचे हे जे आकाळ आपण म्हणतो याला आकाळ, हे तुम्ही थोडंसं आता माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे दाबून बघा. हे जर तुमचं असं दुखत असेल तर तुम्हाला ते थोडं बरं वाटतं. याचा अर्थ काय, त्या डोळ्यांवर तणाव येतोय, डोळ्यांवर तुमच्या तणाव येतोय आणि ह्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तुमची झोप होत नाही, तुमचे डोळे त्या ठिकाणी खाज सुटते, डोळे कोरडे पडायला लागलेत. काही लोकांचे डोळा हा त्या ठिकाणी मृत झाला, म्हणजे पाणी गाळून ते पूर्ण त्याची नजरच कमी झाली, असे पण काही विषय त्या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो. त्यामुळं सोशल मीडियाचा अतिशय सातत्याने तुम्ही वापर करणं टाळा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला परिणाम होतोय. सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळं तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो. ती जी काही लाईट आहे, ती फ्लॅश आहे, बऱ्याच लोकांना, वयस्कर लोकांना लक्षात येत नाही. तर ते फ्लॅश तुम्ही कमी करू शकता किंवा त्याला एक ऑप्शन आहे, तो स्क्रीनची लाईट डिम करून देतं तुम्हाला इझी टू आय कम्फर्ट आपण त्याला म्हणतो. आय कम्फर्ट झोन मग ओपन ठेवा आणि ब्ल्यू लाईट त्याची कमी करा. ते तुम्हाला करता येतं. वयस्कर लोकांसाठी मी सांगतोय आणि महिला वर्ग त्यांच्या ते लक्षात येत नाही. लहान मुलं तर इतकी पाहतात. त्याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेणार आहे. लहान मुलांचं सोशल मीडियामुळं काय हानी होती हा पुढचा टप्पा आपला असणार आहे. तर मित्रांनो, डोळे आणि मानेचा त्रास, सतत स्क्रीनमुळं तुमची डोळ्यांची खाज सुटते, डोळ्यांना पाणी येतंय, तुमच्या मानदुखी होते, सतत असा मोबाईल पाहिल्यामुळे हे स्नायू त्या ठिकाणी तुमचे जखडले जातात. ते काही लोकांना अशी चक्कर येते, ती दवाखान्यात जाते, डॉक्टर म्हणते ह्या गोळ्या खा, ते घाबरतंय, त्याला वाटते मला अटॅक येतोय, काय मला चक्कर यायला. हे जे हाय रक्तप्रवाह होणार आहे, जो तुमचा विषय आहे, तर हे तुम्ही असं करत असेल तर तुम्हाला असं व्यायाम करणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला का, थोडासा असा उलटा व्यायाम तुम्ही मानेचा करायचा, ह्या भागाला व्यायाम द्या. ह्या नसा तुमच्या चॉकअप होत्यात. कुणी कितीही बिजी असू द्या, कुणी काही असू द्या, ते 2 तास, कितीही मोठा मॅनेजर असू द्या, पोलीस असू द्या, कुणीही असू द्या, शेतकरी असू द्या, कुणीही असू द्या, 2 तास ती मोबाईल बघते. त्याने छातीवर आपल्या हात ठेवायचा आणि सांगायचं हृदय हटवून, मी 2 तास सुद्धा मोबाईल वापरत नाही. अहो, मोबाईल तुम्ही घेतलाय म्हणजे तुम्ही वापरता, तुम्ही ते व्हिडिओ बघताच, टाळूच शकत नाही. अर्ध्या तासाचे 4 टप्पे सगळेच जण करतात. एक तर उठले आपल्याला मोबाईल लागतोय, दुपारी लागतोय, झोपायच्या अगोदर लागतोय, कुठं गेला, वेटिंगला राहिला, बसमध्ये, ट्रेनमध्ये, जिथं आपण वेटिंग झोनमध्ये असतो तिथं आपण मोबाईल चालत असतो. अर्धा तासचे 4 टप्पे, 2 तास 3 तास तुम्ही मोबाईल पाहताच. त्यामुळे कोणच म्हणू शकत नाही की आम्ही मोबाईल त्या ठिकाणी पाहत नाही. तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. पहिला त्रास, तुमचं तुलना केल्यामुळं तुमचा थोडासा आत्मविश्वास कमी होतो, ताण चिंता वाढते, झोपेचा अभाव, रात्री उशिरापर्यंत पाहिल्यामुळं, रील्स पाहिल्यामुळे चिडचिड होते, तुम्हाला त्रास होतो, डोळे त्या ठिकाणी नजर कमी होते. पुढचा विषय बेचैनी. काय लोकांना सतत मेसेज आलाय का पाहणं, व्हॉट्सअपला त्यांनी ते पॉपअप ठेवलेलं असतं किंवा त्याला टोन ठेवलेली असते. कोणाचा मेसेज आला का ते टोंग वाजणार. ते कोंबडीने कसं सारखं अंड घातले काय बघायची वेळ येते, तशी ती मोबाईलमध्ये कोणाचा मेसेज आला, काय आलं, ह्यामुळं तुमची बेचैनी वाढते. वारंवार मोबाईल चेक करणं हे एक व्यसन लागतं, लक्षात घ्या. ह्यामुळं तुमचा अभ्यासात मन लागत नाही, कामात मन लागत नाही आणि कुटुंबामध्ये तुम्ही वेळ घालवू शकत नाही, कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. तर बेचैनी हा एक चौथा टप्पा त्या ठिकाणी दुष्परिणाम म्हणून आहे. आता सायबर क्राईम. काय वयस्कर लोकांच्या हातून चुकीची लिंक ओपन झाल्यानंतर सायबर क्राईम होते, म्हणजे तुमच्या खात्याचे पैसेच कट होत आहेत, अशी काय गोष्टी झाल्यात. माझा शिवात्मा हेल्थकेअरचा एक सभासद आहे, तो ड्रायव्हर आहे. 3,24,000 त्याच्या खात्यावरून गेले, चुकीची लिंक त्याने ओपन केली. तो ड्रायव्हर आहे, विविध ह्याच्यात जात असतो. आणि जर तुमचे ट्रान्झॅक्शन गुगल पे, पेटीएम, फोनपेवरनं जास्त होत असतील तर अशाच लोकांना
ती लिंक येते, कॉल येतो आणि जर तुम्ही तुमच्या तंद्रीत त्याला टच केलं, काय तुम्ही पासवर्ड दिला, OTP दिली, तर तुमच्या खात्याचे पैसे जातात. त्यामुळं डोकं शांत ठेवून तुम्ही त्या आर्थिक भुर्दंडाला बळी पडू नका. डोकं शांत ठेवून त्या सोशल मीडियाचा मोबाईलचा वापर करा. आता पुढचा विषय आहे की कारण नसताना आपण काय काय वेळेस अपमानित झाल्यासारखं आपल्याला वाटतं. आता एखादा 300-400 लोकांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर कोणतरी काहीतरी टाकतं, आपण त्याच्यावर कमेंट देतो, त्यातनं वाद चालू होतात आणि हे कोणच नाकारू शकत नाही. प्रत्येकाला माहिती आहे कुठल्या ना कुठल्या वादाचा तो बळी पडलेला आहे. आजकाल लोक सोशल मीडिया बोलायचेच बंद झालेत. माझा स्वतःचा 1024 लोकांचा ग्रुप आहे स्वतःचा. काय जरी टाकलं लोक शांत, मोजके 4-5 लोक आपले टाकतात शांत. पण काय त्यांना माहित आहे ह्याच्यावर काय टाकलं, कुणी जर काय त्याला रिप्लाय दिला तर तो माणूस त्या ठिकाणी अपमानित होतो, लेफ्ट होतो, कोण रिमूव्ह करतं. काय काय मित्रमंडळींचे मी स्वतः पाहिलंय, कॉलेजचे ग्रुप काढलेला असतो, त्याच्यावर मुलं असतात, मुली असतात आणि त्यावरनं ते थोडंसं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये त्या ॲडमिनने त्या मुलाला लेफ्ट केलं किंवा रिमूव्ह केलं. तर त्यांचा इतका मोठा वाद झाला की त्या ज्याने ॲडमिनने रिमूव्ह केलं होतं त्याला ह्या 2-4 मित्रांनी डायरेक्ट फिनिशच केला. तो क्राईम झाला आणि पुण्यातच झाले.